या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जान्हवी आणि जयंत सत्यनारायणाच्या पूजेला बसलेले असतात. घरातील सगळेजण आनंदात असतात. लक्ष्मी देवाचे आभार मानत असते आणि म्हणत असते की माझ्या सगळ्या मुलांचं चांगलं झाले, आता फक्त भावनासाठी एखादा योग्य जोडीदार बघ. आणि त्यावेळी श्रीनिवास लक्ष्मीकडे बघत मनाशी विचार करत असतात की थोड्याच दिवसांमध्ये माझी नोकरी जाणार आहे, ही गोष्ट मी लक्ष्मीला कसं सांगू, तू माझी साथ दे देवा. तर दुसरीकडे सिद्धू भावनाला भेटण्यासाठी निघालेला असतो. तर त्याचे मित्र त्याला सांगत असतात की सिद्धू काळजी करू नको, वहिनी लवकरच तुझ्या प्रेमात पडतील. त्यामुळे सिद्धू खुश होतो. त्यानंतर मग तो एके ठिकाणी जाऊन थांबतो. त्याला आठवतं की भावनाने गाडे पाटलांना म्हणजे त्यालाच सांगितलं होतं की त्या सिद्धूचे हातपाय तोडून त्याच्या गळ्यात बांधा. आणि मग त्यानंतर तो स्वतःच हाताला आणि पायाला बँडेज बांधून घेतो आणि खूप त्रास होत आहे अशी ॲक्टिंग करत भावनाकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे पूजा झाल्यानंतर सगळेजण जेवण करण्यासाठी बसतात. लक्ष्मी आग्रहाने जयंतला जेवण वाढत असते आणि इतके सगळे पदार्थ बघून जयंतला तर आश्चर्य वाटते. तर सगळेजण त्याला म्हणत असतात की जावई बापू पोट भरून खा. त्यामुळे जयंत तर खूपच खुश होतो. मात्र तितक्यात सिद्धू त्या ठिकाणी येतो. त्याची अवस्था बघून घरातील सगळेच जण काळजीत पडतात आणि त्याची विचारपूस करू लागतात. सिद्धू सगळ्यांना असं सांगत असतो की येत असताना माझा अपघात झाला आणि म्हणून मला एवढी दुखापत झाली. पण त्याला बघून भावना खूप चिडते आणि त्यातच लक्ष्मी सिद्धूसाठी भावनालाच खुर्ची आणायला सांगते. भावना मात्र रागातच ती खुर्ची सिद्धूच्या पायावर ठेवते आणि त्यामुळे सिद्धू तर खूपच घाबरतो. त्यानंतर मग भावना त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि रागातच त्याच्याकडे बघत बसते. तर घरातील सगळेच जण सिद्धूची विचारपूस करत असतात, त्याचीच काळजी करत असतात. लक्ष्मी तर स्वतःच्या हाताने त्याला जेवण भरवते आणि हे सगळं जयंतला अजिबात आवडत नाही. तर दुसरीकडे विश्वा दारू पिण्यासाठी पैसे सापडत असतो. तितक्यात त्याची आई त्या ठिकाणी येते. विश्वाचं असं वागणं बघून ती त्याच्या कानाखाली मारते. ती म्हणत असते की अरे तिकडे तुझे बाबा तुझ्याबद्दल किती स्वप्न बघतायत, त्यांना असं वाटतंय की तू मोठा होशील, शिकशील आणि त्यांचा बिझनेस सांभाळशील, मात्र तू त्या मुलीच्या आठवणीतून बाहेर पडायला काही तयारच नाही. मात्र विश्वाला काही फरक पडत नाही. तितक्यात त्याचे बाबा त्या ठिकाणी येतात. ते विश्वाला सांगतात की तुझ्या पत्रिकेतील दोष दूर व्हावा म्हणून मी घरात पूजा करायचं ठरवलं आहे. आणि मग ते तेथून निघून जातात. तर विश्वाला त्याच्या पॅन्टमध्ये 500 रुपये सापडतात. मात्र त्याची आई त्याला म्हणत असते की विश्वा आता तुला ठरवायचं आहे, तुला तुझी आई हवी आहे की ती मुलगी. आणि मग त्या देखील तेथून निघून जातात. त्यामुळे विश्वा दारू न पिण्याचं ठरवतो. दुसरीकडे सिद्धू आणि लक्ष्मी गप्पा मारत बसलेले असतात. तितक्यात जयंत देखील त्या ठिकाणी येतो. लक्ष्मी त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून देते आणि त्यांचं बोलणं सुरू असताना भावना देखील त्या ठिकाणी येते. त्यानंतर मग लक्ष्मी कामानिमित्त आतमध्ये जाते. तर सिद्धू भावनाला इशारा करत बाहेर बोलावतो. त्यामुळे भावना बाहेर जाते. मात्र जयंत मनाशी विचार करत असतो की हा कोण आहे, याला माझ्यापेक्षा घरचे सगळेजण इतका भाव का देत आहेत. हा येण्याच्या आधी सगळ्यांचं तर माझ्याकडे लक्ष होतं, मात्र हा आल्यानंतर सगळ्यांचं माझ्यावरचं लक्षच उडालं. दुसरीकडे भावना रागातच सिद्धूला विचारत असते की तुमची हिंमत कशी झाली सगळ्यांसमोर इशारे करून मला बाहेर बोलवायची. तर सिद्धू म्हणत असतो की मग मी काय तुम्हाला मोठ्याने हाक मारून बाहेर बोलावणार होतो का, आणि ही माझी अवस्था ना तुमच्याचमुळे झाली हे लक्षात ठेवा. त्यामुळे भावना विचारते काय यात माझा काय दोष आहे. तर सिद्धू नाटक करत तिला सांगू लागतो की तुम्हीच कोणत्या तरी गुंडांना मला मारायची सुपारी दिली होती ना. ते गुंड म्हणत होते की चला भावना मॅडमचं काम झालं, आता हा त्यांना त्रास देणार नाही. आणि हे सगळं ऐकून भावना तर खूप घाबरते. तर हे सगळं आनंदी हसतच बघत असते. भावना सिद्धूला सांगत असते की मी असं काही केलेलं नाही आहे. पण सिद्धू म्हणतो की आता तुम्ही असं अंग काढून घेऊ शकत नाही, आता तुम्हाला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावंच लागेल, नाहीतर मग मी हा सगळा प्रकार घरी सांगेल. आणि त्यामुळे भावना खूप घाबरते. तितक्यात जान्हवी देखील त्या ठिकाणी येते. ती या दोघांचं बोलणं ऐकत असते. तर भावना सिद्धूला सांगते की मला विचार करायला थोडा वेळ द्या आणि ती पटकन घरात निघून जाते. सिद्धू मात्र खुश असतो. दुसरीकडे घरी पूजा सुरू असते आणि पूजा संपन्न झाल्यानंतर बाबा विश्वाला सांगतात की तुझी परीक्षा झाल्यानंतर मी तुला परदेशात पाठवणार आहे. पुढील शिक्षण तू परदेशात राहूनच पूर्ण कर, तुझी इच्छा होती ना. आणि त्यावर तो देखील हो म्हणतो. तर आईलासुद्धा खूप आनंद होतो. तिला असं वाटत असतं की जर विश्वा येथून गेला
तर तो त्याच्या जान्हवीच्या आठवणींमधून बाहेर पडेल. तर दुसरीकडे सुपर्णा विचार करत असते. तितक्यात रवी त्या ठिकाणी येत म्हणतो की आपल्या कंपनीला सगळ्यात मोठं टेंडर मिळाले. मात्र सुपर्णा नाखुश असते. ती म्हणत असते की जेव्हा दादा होता तेव्हा सगळंच वेगळं होतं. जेव्हा आपल्या कंपनीला एखादं टेंडर मिळायचं तेव्हा सगळेजण किती खुश असायचे, सगळेजण सेलिब्रेट करत असायचे, आपल्याला विशेषसाठी किती फोन यायचे. आता बघ, आता असं काहीच नाही आहे. तर रवी म्हणत असतो की या सगळ्याचा आपल्याला काही फरक पडतो का? आपली कंपनी आत्तासुद्धा टॉपमध्येच आहे. मात्र सुपर्णा म्हणत असते की असं नाही आहे रवी, आपल्या कंपनीची आता मार्केटमध्ये चर्चा नाही आहे आणि फक्त पैसा असतं म्हणजे सगळं काही नाही आहे ना. आपल्यापासून आपला एक एक माणूस दूर होत चालला आहे. आता माझी आनंदीच बघ ना, तिला तर माझी आठवणही येत नाही. आणि ते ऐकून रवी मनाशी म्हणतो की झालं हिचं पुन्हा सुरू. ही त्या आनंदीचं नाव घेणं कधी बंद करणार आहे काय माहिती. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच सुपर्णाला निलांबरीचा कॉल येतो. मोठं टेंडर मिळाल्यामुळे निलांबरी तिचं अभिनंदन करते, त्यामुळे सुपर्णा खुश होते. त्यानंतर मग ती निलांबरीला विचारते की आम्ही त्या दिवशी ज्या प्रोजेक्टसाठी तुमच्या घरी आलो होतो त्याबद्दल तुझे सासरे काही बोलले का? तर निलांबरी म्हणत असते की नाही, पण तू आत्ता त्यांना कॉल कर आणि ह्या टेंडरबद्दल सांग. ते नक्कीच तुमचं प्रोजेक्ट ॲक्सेप्ट करतील. आणि मग त्यानंतर रवी लगेच त्यांना फोन करतो आणि टेंडर मिळाल्याचं सांगतो. तर संपतराव देखील आनंदाने त्यांचं अभिनंदन करतात. तर दुसरीकडे आरती फुलांची पाटी रस्त्याने घेऊन जात असते. तितक्यात एक गाडीवाला तिला येऊन धडकतो, त्यामुळे आरती रस्त्यात पडते. तिच्या हातातील सगळी फुलं देखील खाली सांडतात. तिला दुखापत होते. वेंकी धावतच तिच्या जवळ येतो आणि त्यानंतर तो तिला आधार देत बाजूला घेऊन जातो. तिच्या जखमेवर औषध लावतो, मलमपट्टी करतो. तर दुसरीकडे सिद्धू घरात येतो आणि जान्हवीला भावनाबद्दल विचारतो. जान्हवी सांगते की ताई तिच्या खोलीत असेल आणि मग ती भावनाकडे जाते. तर सिद्धू देखील लपून त्या दोघींचं बोलणं ऐकत असतो. जान्हवी भावनाला विचारत असते की तो सिद्धू मगाशी जे काही बोलत होता ते खरं आहे का? आणि त्यावर भावना सांगते की हो. आणि मग त्यानंतर ती गाडे पाटलांबद्दल आणि सिद्धूबद्दल जान्हवीला सगळं काही सांगते. तर जान्हवी घाबरूनच म्हणते की अगं ताई, म्हणजे तू सिद्धूची सुपारी दिली की काय? तर भावना म्हणत असते की जानू तू उगाच काहीतरी बोलू नको. तर जान्हवी म्हणत असते की अगं याचा असाच अर्थ होतो आणि आता जर त्या सिद्धूने घरी सांगितलं तर आपण काय करायचं? तर भावना म्हणत असते की मग मी त्यापेक्षा आधीच सिंचना वहिनीला सांगते. पण जान्हवी म्हणते की नाही ताई, आता असं तू काही करू नको, कारण जर सिंचना वहिनीला हे कळलं तर तिला वाईट वाटेल आणि आत्ता कुठे दोन्ही घरांचे संबंध पूर्वीसारखे होत आहे ते पुन्हा बिघडतील. त्यामुळे मला असं वाटतं की तू सिद्धूला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा, म्हणजे त्यालाही बरं वाटेल आणि हे प्रकरण देखील इथेच मिटेल. मात्र भावनाला ही गोष्ट काही आवडत नाही. ती म्हणत असते की त्यापेक्षा मी गाडे पाटलांना फोन करते, तेच सिद्धूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील. आणि मग ती लगेच त्यांना फोन करते. तर सिद्धू पटकन मोबाईल स्विच ऑफ करतो. तर इकडे जान्हवी भावनाला सांगत असते की त्यांना फोन नको करू, तू स्वतः सिद्धूला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा. आणि ते ऐकून सिद्धू तर खूपच खुश होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.